नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज बघूया या अवकाळी पावसामुळे आज शेतकरी हैराण झालेला आहे आणि त्याच्यावर एक पर्याय म्हणून ज्या ओल्या भाताला किंवा सुक्या भाताला एक पर्याय म्हणून तुम्ही भात मळणी यंत्राचा वापर करू शकताय. आणि त्यामध्ये जर समजा ट्रॅक्टर चलित जर मळणी यंत्र असेल तर अतिशय उत्तम. का तर कमी वेळामध्ये जास्त काम केलं जातं आणि लोकांचा वेळ आणि पैसा वाचतो. आज आपण शेतकरी भाऊ राहुल साहेब आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मशीन संदर्भात जी शेतकऱ्यांना खरोखर किफायतशीर असेल. आणि समजा तुम्हाला या पंचक्रोशीत या मशीनची जर गरज लागत असेल किंवा नांगरणीसाठी ट्रॅक्टरची गरज लागत असेल तर तुम्ही थेट त्यांना संपर्क करू शकताय. धन्यवाद. मित्रांनो, यंदा भात शेती ही उत्तम पिकली होती, पण हातात मिळण्याच्या वेळी निसर्ग कोपला. मित्रांनो, सध्या म्हणजे ऑक्टोबर 2025चा अवकाळी पाऊस आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भात कापणीचा जो सीझन आहे आणि त्यात पिकलेल्या भाताची कापणी करून वाळवणे अशक्य आहे. कारण काय, भरपूर पाऊस येत आहे आणि म्हणूनच लगेच भाताची झोडणी करून जर आपण भात ताब्यात घेतलं, म्हणजे ते दाणे ताब्यात घेतले तर ते महत्त्वाचं आहे आणि तरच आपल्याला फायदा होईल. कारण ज्यांनी सुकवायला घातले त्यांचे कोंबे आलेत, म्हणजे अक्षरशः तुम्ही बघाल तर भाताला भरपूर कोंब आलेत, वाहून गेलं, कुजून गेलं, वाहून गेलं. आणि त्यावर पर्याय म्हणून पॉवर चलित जर भात मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर शेतातलं जे भात आहे ते मळणी करून आपण उत्पन्न घेऊ शकतो. भात वाळवण्यासाठी पाऊस थांबला नाही, जागा नाही, वाफ्यात पाणी आहे, अशा वेळी आपण या यंत्राचा जर वापर केला तर सहज व लवकर भाताची आपण मळणी करू शकतो. विचार करा की जर समजा तुम्ही बाहेर आणणंच शक्य झालं नसेल तर ट्रॅक्टरसारख्या वाहनाच्या माध्यमातून जर तुम्ही आतमध्ये नेलं आणि ज्या ठिकाणी तुमचं भात आहे त्याच ठिकाणी प्लास्टिकचं अंथरून जर तुम्ही समजा मळणी केली तर तुमचं भात लगेच मिळेल. अन्यथा या पावसामुळे आपल्याला बाहेर आणणं, वाळवणं ह्या सगळ्या गोष्टी अवजड होत चालल्या. पॉवर टिलरच्या साहाय्याने ने आण करता येतं आणि पॉवर टिलरच्या साहाय्याने आपण मळणी करू शकतो. आणि जिथे पॉवर टिलर जातो तिथेच आपण शेतात मळणी होते. आणि पूर्वी जर तुम्ही अभ्यास कराल तर माणसे भात झोडणी करायची व बैलाच्या साहाय्याने मळणी करायची, गवत तयार व्हायचं आणि मग ते डाळून ते ज्या कुड्या बनवायच्या. आता तसं नाही. आता जर समजा या यंत्रामध्ये तुम्हाला झोडणी, भात बाजूला करणं आणि गवत त्याचं तयार करणं या दोन्ही गोष्टी एकाच यंत्रामध्ये होतं. त्यामुळे सहज आणि सोपं वापरायला मिळतं. आता विचार करा, 12,000 किमतीचं मशीन 1 लिटर डिझेलमध्ये जवळजवळ 2.5 तास काम करतो. आणि जर तुम्ही अभ्यास कराल ह्या एका तासामध्ये ते 300 ते 400 किलो भात एका तासामध्ये मळणी करतो. त्यामुळे आपल्याला किती कमी किमतीमध्ये हे मळणी यंत्र वापरू शकतो ते बघा. एक दिवस जर 4 माणसं, एका दिवसातला 4 ते 5 माणसं जे काम करणार ते काम हे मशीन एका तासात करतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि खर्च ही आपला वाचतो आणि त्याच्यामुळे मळणी करणं आणि शेतकऱ्यांना हे फायद्याचं ठरतं. यावर्षी सुरुवातीला उत्तम पाऊस असल्यामुळे यंदा मस्त भात पीक जर होतं, पण खरोखरच चांगलं निघाले का तर नाही. ज्यावेळी कापायच्या वेळी पावसाने हैराण केलं आणि दिवाळीमध्ये अक्षरशः हैदोस घातला आणि त्यामुळे गडबड झालेली आहे. आणि दीपावलीच्या पावसाने जी हजेरी लावली ती जायलाच तयार नाही आणि त्यामुळे काय झालं की भात कापणी हातात व्हायला तयार नाही. आणि त्यामुळे काय होतं, वेळीच पावसामुळे आडवे पडलेले जे ऐन कापणीच्या अडचणीत आलेलं जे भात पीक त्याचं पूर्ण नुकसान झालं. अवकाळी पावसावर मात करून मठ गावातील श्री विनोद राऊत या प्रगतशील शेतकऱ्याने भात मळणी करून आपली शेती कशी वाचवली ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया. राहुल साहेब, मला सांगा, या मशीनची आज मार्केटला कॉस्ट किती आहे? 12,000 रुपये किंमत आहे. आणि समजा हे एका लिटरला किती तास चालतं? 2.5 तास. हे डिझेलवर चालतंय ना आता? म्हणजे डिझेलची कॉस्ट जर समजा आपण 100 रुपये समथिंग असेल ना, किती? 92 रुपयामध्ये 2.5 तास तुमची मशीन चालली जाते. म्हणजे शेतकऱ्यांना खरोखर फायदेशीरच आहे. 100. पण समजा ह्याच्यासाठी साधारण ह्या मशीन घेण्यासाठी साधारण किती एकर शेतीची गरज आहे? साधारण अंदाजे किती शेतीसाठी परवडू शकते शेतकऱ्यांना? 10 एकर तरी पाहिजे किमान. 10 एकर शेतीसाठी, भात शेतीसाठी हे ट्रॅक्टर ऑल पर्पज आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरचा यूज करू शकताय, नांगरणीसाठी वापर करू शकताय आणि या मळणीसाठी वापर करताय. आता तुम्ही जगवेतलं आमच्या ताई आहेत आणि या ताईंनी बऱ्यापैकी स्वतः वर्क करतायत. पहिली गोष्ट अशी आहे की महिलांना आणि पुरुषांसाठी वापरणीला आणि हाताळणीला उत्तम असं हे मशीन आहे. आणि याचा शेतकऱ्यांनी जर वापर केला तर आणखी आपल्या शेतीमध्ये आणखी प्रगती होईल. आज जर आपण बघितलं तर घाटमाथ्यावर अशा मशीन दिसतात. आज या आमच्या माळावर पहिल्यांदाच मला वाटतं या मशीनचा इथं वापर होतोय. बरं वाटलं. मला साहेब सांगा की आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हे मशीन किती वर्ष वापरताय?
चालू 5 वर्ष झाले. या मशीनला तुम्हाला काय प्रॉब्लेम आला म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःच मेकॅनिक आहात, तुम्ही स्वतःच वर्क आहात, त्यामुळे उत्तम होतं. ताई मला सांगा, तुम्ही सुंदरपैकी मशीन मळणी यंत्राचा वापर करताय. गेली किती वर्ष तुम्ही काम करताय हे? नाही म्हटलं 2-3 वर्ष तर मी करते स्वतः म्हणून. या मशीन संदर्भात तुमची अभिप्राय काय आहे? मारण्यापेक्षा ही मशीनीला चांगलं, कारण पूर्ण दिवस जातो ना, त्याच्यामध्ये एवढे तास लागत नाही. बरं पूर्ण दिवस मारायला जातो तसं ह्याला काही जास्त नाही त्रास, म्हणजे लगेच होऊन जाते. बरोबर. 25-30 पेंक अशी लगेच होतात. अरे वा. हा लगेच, म्हणजे आताच 1-2 तासात आपण सगळं आटपू शकतो. म्हणजे 30-35 पेंक लगेच आटपू शकतो. बैला बांधायची गरज नाही. काही मळणीची पण गरज नाही आणि मस्त पैकी जाता येते. गवत पण मस्त होते. आता सध्या तुमचा स्वतःचा ट्रॅक्टर आणि स्वतःची मशीन हो, आहे आणि परत तुम्ही लोकांच्या शेतावर भाडे तत्वावर पण जाताय काय? अजूनपर्यंत काय जात नाही, पण कुणी बोलवलं तर जाऊ पण शकता. बोलवलं तर आम्ही जाऊ शकतो. पण ट्रॅक्टर नांगरणीला भाडे तत्वावर हो, नेताय हो, ना? हो, हा, ठीक आहे. तर लक्षात घ्या, ताईंचा ट्रॅक्टर आहे आणि उत्तम पैकी ते स्वतः नांगरणी करतायत. त्यामुळे नांगरणीची किंवा शेतीची इतर कामं जर असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकताय. मित्रांनो, मगाशी ताईने म्हटल्याप्रमाणे एका दिवसाचं काम एका तासात हे मशीन करू शकतं. आणि सध्या पाहिलं तर या शेती कामासाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे अशा यंत्रांचा वापर करूनच आपण फायदेशीर शेती करू शकतो. मजुरांवर हा एक मोठा तोडगा आहे. मागील व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर पायाने चालवायच्या मशीन किंवा त्या यंत्राविषयी मी व्हिडिओ केला होता, तो तुम्ही पाहिला असेलच. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ती मळणी यंत्र तासाला 40-50 किलो भात मळणी करायचे व हे मशीन तासाला 400 ते 500 किलोपर्यंत भात मळणी करते. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 पण मळणी होते. तसेच अशा प्रकारच्या शेती अवजारांना 50% शासन सबसिडी पण देते. अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक माहिती दिलेली आहे, ती जरूर बघा. आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.